हाय, तर आज माझा मॅटर्निटी लीव्ह नंतरचा ऑफिसचा पहिला दिवस आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हेअरकट कुठलीही करा, केस मात्र वरती बांधूनच ठेवायचे आहेत. तर असो आजच्या दिवसाची सुरुवात देवबाप्पाच्या आशीर्वादाने केली. ऋग्वेदला दिवसभरात मला जे काही खायला द्यायचं होतं त्याची तयारी मी आत्ता करून ठेवत होते, कारण कदाचित जर जास्त कधी काम असलं तर त्याची जेवणाची वेळ मला अजिबात चुकवायची नव्हती. 8 दिवस त्याला पुरेल एवढं नाचणीचं पीठ बनवून घेतलं होतं. आम्ही आमच्यासाठी जे वरण लावतो ते वरण किंवा डाळ म्हणू शकतो, हे ऋग्वेदला खायला खूप आवडतं म्हणून थोडी त्याच्यासाठी पण काढून ठेवली. आणि तेवढ्या वेळात ऋग्वेद उठला तेव्हापर्यंत माझी सगळी कामं झाली होती. लहान मुलं एकदाचे जेवण करतील पण पाणी पिण्याला एवढा त्रास का देतात माहिती नाही. तुमचं बाळ जर पाणी पित असेल तर त्यासाठी तुम्ही काय करता मला नक्की सांगा. त्याला थोडा वेळ खेळवलं, त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवला आणि नंतर ऑफिसच्या कामाला सुरुवात केली. मला वाटलेलं आज ऑफिसचा पहिला दिवस आहे, जास्त काही काम नसेल, त्याच्यामुळे ऋग्वेदला प्ले पेन मध्येच आजूबाजूला खेळत ठेवावं आणि आपणही तिथेच बसून काम करावं, पण त्याने मला अजिबात काही करू दिलं नाही. आज त्याला कुठल्याच खेळण्याबरोबर खेळायचं नव्हतं, त्याला फक्त माझा लॅपटॉप हवा होता. कुठून निघू आणि मी तो लॅपटॉप हातात घेऊ असं त्याला झालं होतं. त्याच्यामुळे मी शेवटी तो प्लॅन कॅन्सल केला, त्याला मम्मीकडे दिलं आणि आरामात माझं काम संपवलं. पण हे प्ले पेन मला खूप उपयोगाला आलं, कारण जेव्हा ऋग्वेद रांगायला शिकत होता तेव्हा त्याला रांगता यायचं नाही. तो अगदी 2-3 स्टेप पुढे उडी मारायला बघायचा आणि कुठेही पडायचा. त्यामुळे या प्ले पेन मध्येच तो न कुठली इजा होता व्यवस्थित रांगायला शिकला. आजचा पहिला दिवस ऋग्वेदच्या वेळेप्रमाणे मला ऑफिसचं काम मॅनेज करायचं होतं, त्यामुळे सगळे प्रायोरिटीवाले कामं आधी संपवून त्याच्या वेळेला फ्री होण्याचा प्रयत्न केला आणि मला ते आज व्यवस्थित जमलं. संध्याकाळच्या वेळी त्याचा मूड काही फारसा छान नसतो, त्यामुळे कधी कधी तो खायला थोडा त्रास देतो. आणि रात्री 9च्या दरम्यान तो छान गाढ झोपी गेला. माझी शिफ्ट रात्री 11:30ला संपते आणि तेव्हापर्यंत शांततेत मी माझं काम संपवलं. असा होता आजचा दिवस.